हाय हॅलो फ्रेंड्स, मी दीपिका. आज आपण सुपर टेस्टी पावभाजी बघणार आहोत, तेही झटपट. त्यासाठी मी इथे फ्लॉवर, बटाटा व मटार स्वच्छ धुवून घेतला आहे आणि तो आता कुकरमध्ये शिजवून घेऊयात. त्यासाठी आपल्याला कुकरच्या 3 शिट्या घ्यायच्या. तर इथे मी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची व बीटाचे तुकडे घेतले आहेत. बीटाचे तुकडे आपण मिक्सरला लावून घेऊया, म्हणजे आपलं काम झटपट होईल. त्यासाठी इथे मी बीट, आलं, लसूण व कोथिंबीर मिक्सरला लावून बारीक करून घेऊयात. पावभाजीसाठी आपल्याला जाड भांडं घ्यायचं आहे. आता त्यामध्ये तूप, तेल, बटर काहीही घेऊ शकता. मी इथे तूप घेतलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि तो चांगला शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर टोमॅटो ॲड करूयात आणि तो सुद्धा कांद्यासोबत परतून घेऊया. त्यानंतर लगेचच आपल्याला शिमला मिरची घ्यायची आहे. त्यानंतर मिक्सरला बारीक केलेला बीट ॲड करूयात. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग वाफेवर हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. बीटामुळे पावभाजीला किती सुरेख रंग आलाय ना. आता त्यामध्ये हळद, लाल तिखट, धणेपूड, पावभाजी मसाला हे मसाले ॲड करून घेऊया. तर दुसरीकडे शिजवलेल्या भाज्या स्मॅश करून घ्यायच्या. मिश्रण आपल्याला तयार मसाल्यामध्ये घालायचं आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीप्रमाणे पाणी ॲड करायचं. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेऊया. भाजीला 5 मिनिटं वाफेवर शिजवू द्या. मग आपली पावभाजी तयार. तुम्हाला कशी वाटली ही पावभाजीची झटपट रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.